बरं आहे, ही एक गावाची पूर्वीपासूनची होळी आहे. पिढ्यानपिढ्या ही होळीचा कार्यक्रम साजरा करत आलेले आहेत. जंगलात जातो आणि आम्ही तिथून होळीचं झाड आहे ते अगोदर आम्ही पाहिलेलं असतं. ती परंपरा चालू राहण्यासाठी आपण होळी साजरी करतो. नमस्कार, तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळीच मी एक लॉग बनवला होता. त्या लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळालं की कशा पद्धतीने होळीची सजावट केली जाते. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता हा एक मी लॉग सुरू करतोय. या लॉगमध्ये मी आमच्या गावामध्ये फिरणार आहे आणि आमच्या गावातील ज्या काही होळ्या आहेत त्या होळ्यांजवळ मी जाणार आहे आणि जे होळीचे पाटील असतात त्या पाटीलांना सुद्धा आपण आजच्या या लॉगमध्ये भेटणार आहोत आणि त्यांना थोडंसं विचारपूस करणार आहोत, त्यांची माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने होळी साजरी केली जाते. आणि 12 वाजेपर्यंत तर आज जागरण होणारच आहे, कारण होळी पेटेपर्यंत आजचा हा लॉग असणार आहे. तर हा लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर चला जाऊया. नमस्कार, आता आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाच्या नाक्यावर, म्हणजे शाळेजवळच्या या होळीजवळ. त्या होळीचं आम्ही दर्शन घेणार आहोत आणि इथल्या पाटलांशी सुद्धा, म्हणजे जे होळीचे पाटील आहेत त्यांची सुद्धा आपण आता भेट घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहे धैर्य. हां, तर चला जाऊयात आपण तिकडे. होळी सजवताना आता आम्ही सर्व महिला एकत्र येऊन पूजन करत आहेत. ह्या सर्व महिला सकाळच्या लॉगमध्ये आपल्याला या सर्व महिला दिसलेल्याच आहेत आणि आता पुन्हा एकदा या सर्व महिला आता पूजन करतात. आलेले आहेत. आता इथे होळीची आरती सुद्धा करतात. आमच्या या सुरतीच्या पाड्यात सार्वजनिक होळीचे पाटील. काका, तुमचं नाव सांगा. जगदीश रामभाऊ ठाकूर. होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते ते जरा सांगा. बोल. नमस्कार. सुरुवातीला यांची पिढ्यानपिढ्या ही होळीचा कार्यक्रम साजरा करत आलेले आहेत आणि आता त्यांची मुलांची मुलं असे वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत आहेत आणि आम्ही अशा पद्धतीने ही होळी साजरी करत आहोत. तरी देव करो त्यांना चांगला आशीर्वाद मिळो. हे आमच्या सुरतीच्या पाड्यातून आमचा एक प्रोत्साहन आहे त्यांच्यासाठी. नमस्कार. आत्ताच आपण या होळीच्या पाटलांची भेट घेतली. काकांना थोडंसं बोलायला त्रास होत होता म्हणून काका जास्त बोलले नाही. त्यांनी त्यांचं नाव सांगितलं आणि आता आपण जाऊयात दुसऱ्या होळीजवळ. म्हणजे आता आपण आलोय बालवीर मैदानामध्ये आणि इथे एक होळी लागते आणि आता इथे होळीचे पाटील सध्या दिसत नाहीत, पण बघूयात आपण नंतर. परत जर माझी वेळ झाली तर नंतर तुम्हाला होळीच्या पाटलांची भेट घालून देईल. तर आता सध्या मी जातोय दुसऱ्या होळीजवळ. जाऊयात आपण. चला.
बनवलंस काय सांगले आता आम्ही घरी आलो आणि आता आम्ही घरून मोकळाईमध्ये जाणार आहोत। तिथे होळीजवळ आम्ही दरवर्षीप्रमाणे आमच्या घरातले सर्व त्या होळीजवळ पूजनासाठी जातात। तर आता आम्ही चाललोय। आता मी मोकळाळीत आलेलो आहोत आणि ही जी होळी आहे त्या होळीचे पाटील आहेत आपल्यासोबत आणि विचारूयात। दादा नाव सांग। माझं नाव सौरभ निशिकांत मोकल आणि हे माझे पप्पा। तर तुम्ही आपली ही होळी आहे ती कशा पद्धतीने साजरी करता? ही पूर्व परंपरा आहे। ही एक गावाची पूर्वीपासूनची होळी आहे। ही गावामध्ये कुठल्याही होळ्या नव्हत्या, त्याच्या अगोदरपासून ही एकच होळी होती गावाची पूर्ण। म्हणजे एकदम ही गावाची प्राचीन होळी आहे। हा, जुनी परंपरेची होळी। आणि आपली होळी कशी पर्यावरणपूरक असते, सुकी लाकडं, बाकी कोणतंच काय याच्यामध्ये काय नसतं, सर्व पारंपरिक पद्धतीनेच होतं। म्हणजे ही पर्यावरणपूरक अशी होळी आहे आणि सर्वजण एकत्र जमतात आणि आणि आता कार्यक्रम पण चालू होतात। 9:30 पासून कार्यक्रम असतात, लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे, संगीत खुर्ची, चमचा गोटी, सर्वांना म्हणजे कसं सामाजिक कार्य एक चांगलं असतं त्यामध्ये। म्हणजे काय काय कार्यक्रम होतात आपल्या इकडे? संगीत खुर्ची होतो, अजून गोंतावडी होते, अजून लहान मुलांचे सर्व कार्यक्रम होतात। त्यामुळे त्यांना प्राईज पण देतो आपण सर्वांना, म्हणजे त्यांना त्याच्यातून एक संधी मिळते, एक प्लॅटफॉर्म। लहान मुलांना आवड निर्माण व्हावी याच्यासाठी हे कार्यक्रम केले जातात। ठीक आहे, धन्यवाद। चालेल, थँक्यू। आत्ताच आम्ही होळी जवळून पाया पडून आलेलो आहोत आणि आणखी काही आमच्या गावातील होळ्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याच्या आधी मी जेवण करतो। आता वाजलेत 9:30। तर जेवण केल्यानंतर मी तुम्हाला आणखी काही आमच्या गावातील होळी दाखवणार आहे आणि 12 वाजता होळी पेटवली जाते, त्याच्यामुळे हा लॉग शेवटपर्यंत बघत राहा। तर आता आम्ही जेवायला बसलोय। तर आता वाजलेत 11:15 आणि आता चिल्लर लागे फॅन आहे तुझं, फॅन आहे तुझं, आहे करा आता वाजलेत 11:15 आणि तुम्हाला आणखी काही मी होळ्या दाखवणार आहे। तर आता आम्ही आलेलो आहे दुर्गा देवी आळीमध्ये। तर पार्थ आहे माझ्यासोबत, चला जाऊयात। मी सगळीकडेच असते। आता होळीचे पाटील आपल्या समोर आहेत। तर काका नाव सांगा तुमचं? माझं नाव सूर्यकांत पाटील। तर कशा पद्धतीने आपली ही होळी साजरी केली जाते? होळी आम्ही दरवर्षी सर्व मुलं मंडळाची मिळून जंगलात जातो आणि आम्ही तिथून होळीचं झाड आहे ते अगोदर आम्ही पाहिलेलं असतं, जिंकून ठेवलेलं असतं, ते आम्ही जातो आणि तिथे मग सगळे एकत्र मंडळाचे सदस्य जाऊन ते तोडून व्यवस्थित पूजा वगैरे करतो त्याची आणि स्वच्छ करून मग नंतर आम्ही इकडे
जागेवर आमच्या आळीमध्ये घेऊन येतो. त्याची सजावट करतो. बघा तुम्ही इथे कशी सजावट केलेली आम्ही सगळ्या मंडळाचे सदस्यांनी. सगळ्यांची शूटिंग घ्या तुम्ही. महिला मंडळ पण बसलेले आमचं. होळीचं आणि तिकडे महिला मंडळ सुद्धा बसलेलं आहे. तिकडे त्यांचे पण घ्या. पाटलाचे घरचे आणि इथे शंकराच्या देवळाजवळची ही होळी आहे आणि त्याचे पाटील आहेत. काका नाव सांगा. अशोक मुक परमुक. तर कशा पद्धतीने आपण ही होळी साजरी करतोय? पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतो. याच्यात शंकर हा त्याचा मुलारी आहे आणि होळी ही एकटीच असते. हिला मुलारी नसतो आणि ही देवळाची स्थापना झाली तिथपासून ते होळी म्हणजे जेव्हापासून देऊळ स्थापन झालं तेव्हापासून ही होळी. देऊळ बांधला तिथपासून म्हणजे पहिल्यापासून. हा ठीक आहे, धन्यवाद. तर इथे बाजारामध्ये एक होळी आहे आणि या होळीचे पाटील आहेत. काका आपलं नाव सांगा. संतोष धर्माची मुकल. आणि कशा पद्धतीने आपण होळी साजरी करतोय? पर्यावरणपूरक सुकी लाकडं बाकी ठीक आहे, चालेल, धन्यवाद. आणि इथे बाजाराजवळ सुद्धा एक होळी आहे आणि इथूनच वर पुढे गेल्यावर एक होळी आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता होळीला साडी नेसवलेली आहे आणि अशा पद्धतीने होळी आहे. आणि त्या होळीचे पाटील काका आपल्या समोर आहेत. काका आपलं नाव सांगा. अजित मोकल. कशा पद्धतीने आपण ही होळी साजरी करतोय? आम्ही होळी ही सद्भावनेसाठी साजरी करतो. आमचं एक इंद्रभुवन संग्राम मंडळ आहे आणि ही इंद्रभुवन आळी आहे आमची एक 24-30-40 घरांची. त्यांना सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आपण 1986 साली ही होळीची सुरुवात केली आणि आमच्या सगळ्या मंडळाची किंवा आपल्या आळी इंद्रभुवन आळीच्या लोकांना एकत्र यावे, सद्भावना त्यांच्यात राहावी म्हणून आम्ही ही होळी सुरू केली आणि आजपर्यंत आमची 1986 पर्यंत अबाधित हा पर्व आम्ही साजरा करतो. धन्यवाद काका. थँक्यू. आणि एक बॉल एक रन आलेली आहे. वाईट चेंडू आणि एक रन काढलेले धावून येऊन 4 धावा. समोर 6 आहे बॉलवर आणि एक धाव. किपर पण चांगला आहे. संकल्पची आहे किपर. आता आपल्या समोर आहेत ते आपल्या होळीचे पाटील. तर तुमचं नाव सांगा काका. संतोष पांडुरंग पाटील अशिवरे. तर कशा पद्धतीने आपण ही होळी साजरी करतो? ही आपण होळी परंपरा चालू आहे, ती परंपरा चालू राहण्यासाठी ही आपण होळी साजरी करतो. आणि आता इकडे सामने सुद्धा चालू आहेत. सामने चालू आहेत ते म्हणजे आपली करमणूक टाइमपास होण्यासाठी आपले एक पौराणिक सामने भरवलेले आहेत. लेडीजचे चांगलो आहेत. पहिली मॅच आमची 41 ची झाली. त्यांनी करमणूक असली चालू आहे.
तर अजून कशा पद्धतीने होळी पेटवली जाते ती सुकी होळी पेटवली जातं म्हणजे परंपरा आहे, लाकडांनी होळी पेटवली जातो. आम्ही जंगलात जातो, जंगलातून लाकडं आणतो. होळी सकाळी लवकर जंगलात जाऊन होळी आणली, होळी साफसफाई केली, दुपारनंतर तिची सजावट केली सर्व होळीची सजावट झाल्यानंतर तिथे पूर्णी केली म्हणजे उभी केली, तिला सजवली, तिची पूजा केली, आरती वगैरे पूजेनी सर्व ही लाकडं वगैरे. नंतर आपला सर्व पोरं घेऊन सर्व लाकडा घेऊन आलो. ते एकंदरीत ही आपली परंपरा चालू आहे, ती परंपरा चालू ठेवायची आहे आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तर आता आपण बालवीर मैदानाच्या होळीजवळ होतो आणि तिथल्या पाटील काकांशी आपण भेट घेतलेली आहे आणि थोडंसं होळीबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आता आपण पुन्हा जाऊयात, ते म्हणजे मोकळालीमध्ये.
नमस्कार. तर आता वाजलेत 1 आणि आता आम्ही सर्व घरी आलोय. मोकळ्यातली जी होळी आहे ती पेटलेली आहे आणि आम्ही सर्व आता घरी आलो. आजच्या लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळालंच असेल की आमच्या गावातील होळ्या जवळजवळ 6 तरी होळ्यांजवळ आज आपण गेलो होतो आणि त्या होळ्यांच्या जे पाटील आहेत, जो मान असतो पाटलांचा, होळीच्या पाटलाचा मान आहे, तो त्या पाटलांशी सुद्धा आपण भेटलो, त्यांच्याशी विचारपूस केली. तर त्यांनी सुद्धा आपल्याला काही माहिती सांगितली आणि प्रत्येकाचाच एक प्रयत्न आहे की पर्यावरणपूरक अशी होळी साजरी केली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहाने अशी ही होळी साजरी केली पाहिजे, असा प्रत्येकाचाच प्रयत्न आहे. तर आजचा हा लॉग मी आता इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.